नमस्कार आणि सनातन शास्त्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप गूढ आणि तितक्याच मला वाटतं सुंदर विषयावर बोलणार आहोत. आपल्या भावना आणि आकाशातील तारेग्रह यांचा खरंच काही संबंध आहे का? म्हणजे आपले पूर्वज ऋषीमुनी आकाशाकडे केवळ एक मोकळी जागा म्हणून नाही तर एक आरसा म्हणून पाहायचे. बरोबर. त्यांच्या मते जे ब्रह्मांडाच्या विशालतेत घडतं तेच आपल्या मनाच्या सूक्ष्म जगातही घडतं. यत पिंडे तत ब्रह्मांडे. अगदी. पण विचार करा, काय होईल जर आपल्याला कळलं की आपल्या मनात येणाऱ्या भावना, जसं की अचानक येणारा आनंद किंवा ते अनामिक दुःख, या केवळ आपल्या नाहीत, तर त्या वैश्विक शक्तींशी चाललेल्या संवादाचा एक भाग आहे. आणि काय होईल जर या भावनांना समजून घेण्याची एक प्राचीन चावी आपल्याकडे असेल? हो, चला आज आपण ज्योतिष आणि अध्यात्म यांच्यातील हा हरवलेला दुवा शोधूया आणि आपल्या भावनांची ही वैश्विक भाषा शिकण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं नक्षत्रांपासून करूया, कारण हाच मूळ आधार आहे. हो, नक्षत्र म्हणजे ताऱ्यांचे समूह. पण या स्रोतांनुसार ऋषी त्यांना फक्त तारे मानतच नव्हते. त्यांनी एक खूप विलक्षण कल्पना वापरली आहे, ब्रह्मांडाची चेतासंस्था, कॉस्मिक नर्वस सिस्टम. हो, ही कल्पनाच किती वेगळी आहे नाही का? त्यांनी याला नाडीमंडल असं नाव दिलंय. नाडीमंडल म्हणजे वैश्विक ऊर्जा वाहिन्यांचं जाळं. योगशास्त्र काय सांगतं? आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत ज्यातून प्राणशक्ती वाहते. हो ऋषींनी कल्पना केली की हे संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा एक जिवंत शरीर आहे हो आणि त्याचीही स्वतःची एक ऊर्जा प्रणाली आहे. आणि यातलं प्रत्येक नक्षत्र म्हणजे त्या वैश्विक शरीरातील एक नव नोड आहे, एक स्विचबोर्ड. अच्छा, म्हणजे जसं एखादं गाणं ऐकल्यावर त्याची व्हायब्रेशन्स, त्याची कंपनं आपल्यावर परिणाम करतात, तसं काहीसं. म्हणजे आपल्याला अचानक खूप उत्साही किंवा दुःखी वाटतं. अगदी अचूक उदाहरण दिलंत. अगदी तसंच. जेव्हा आपला चंद्र, जो आपल्या मनाचं प्रतीक आहे, तो एखाद्या विशिष्ट नक्षत्रातून जातो, तेव्हा तो त्या वैश्विक स्विचबोर्डवरचं एक बटन दाबल्यासारखं होतं. आणि मग ती वैश्विक नाडी थेट आपल्या भावनिक शरीराशी जोडली जाते. त्यामुळेच आपल्याला ताऱ्यांचा प्रभाव जाणवतो. तो काहीतरी बाहेरून लादलेला नाहीये, तर आपल्या आतल्या सर्क्युटरीचे एक प्रकारे ॲक्टिव्हेशन आहे. 1 मिनिट थांबा. इथे मला एक प्रश्न पडतोय. जर प्रत्येक नक्षत्र एक नव नोड आहे, तर ज्योतिषशास्त्रात काही नक्षत्रांना चांगलं आणि काहींना वाईट किंवा क्रूर असं का म्हणतात? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे आपल्या शरीरात काही नसा चांगल्या आणि काही वाईट नसतात ना, त्या फक्त वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाहून नेतात. बरोबर. चांगलं आणि वाईट हा आपला मानवी दृष्टिकोन आहे. ऋषींच्या मते ती फक्त वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. जसे विजेच्या तारेतून येणारी वीज, ती चांगली किंवा वाईट नसते, ती फक्त ऊर्जा असते. हो, तिचा वापर कसा होतो यावर अवलंबून आहे. एक्झॅक्टली. तिचा वापर तुम्ही दिवा लावण्यासाठी करताय की शॉक देण्यासाठी, यावर ते अवलंबून आहे. अश्विनी नक्षत्राची ऊर्जा काहीतरी नवीन सुरू करण्याची प्रेरणा देते. आणि आर्द्रा नक्षत्राची ऊर्जा एखाद्या वादळासारखी असते, जी जुन्या गोष्टींना उद्ध्वस्त करून बदलासाठी जागा निर्माण करते. आणि मूळ नक्षत्राची ऊर्जा तर थेट मुळावर घाव घालते. म्हणजे ज्या गोष्टींची आता गरज नाही त्यांना उपटून टाकते. अगदी. कोणतीही ऊर्जा वाईट नाही, फक्त तिचा अनुभव वेगळा असतो. आकाश म्हणजे एक प्रकारे आपल्या आंतरिक प्रवृत्तींचा नकाशा आहे. समजलं. आणि या नकाशात फक्त तारे नाहीत, प्रत्येक नक्षत्राशी जोडलेल्या देवतांचाही उल्लेख आहे. आता इथे अनेकांचा गोंधळ उडतो. देवता म्हणजे आपण व्यक्ती किंवा मूर्ती समजतो. बरोबर. पण वेदांतावर आधारित जे स्रोत आहेत ते स्पष्ट सांगतात की देव म्हणजे व्यक्ती नाहीत, तर ती तत्व आहेत. प्रिन्सिपल्स, फोर्सेस ऑफ नेचर. चेतनेच्या वेगवेगळ्या अवस्था. हो, ते आपल्या आत असलेल्या चेतनेच्या वेगवेगळ्या अवस्थांचं प्रतीक आहेत. प्रत्येक नक्षत्राची देवता ही एक वैश्विक बुद्धिमत्ता आहे, जी एका विशिष्ट मानवी भावनेवर किंवा अनुभवावर राज्य करते. उदाहरणार्थ, आर्द्रा नक्षत्राची देवता रुद्र. रुद्राला आपण संहाराची देवता मानतो. मग हे एक नकारात्मक तत्व झालं का? अजिबात नाही. याला समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. विचार करा, जेव्हा एखादं मोठं वादळ येतं तेव्हा काय होतं? झाडं उन्मळून पडतात, धूळ उडते, सगळं विस्कळीत होतं. हो, पण वादळ शमल्यावर हवा एकदम स्वच्छ झालेली असते. निसर्गाला एक नवी सुरुवात मिळते. अच्छा. आर्द्रा नक्षत्रातील रुद्रतत्व आपल्या मनात अगदी हेच वादळ घडवून आणतं. जेव्हा चंद्र आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा आपल्यातील हे रुद्रतत्व जागृत होतं. म्हणूनच
म्हणूनच त्या काळात आपल्याला अनामिक दुःख दाटून येतं, रडू येतं किंवा भावनांचा कल्लोळ जाणवतो. अगदी. हा आत साचलेला भावनिक कचरा बाहेर काढून टाकण्याची एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. अननेसेसरी कॅथार्सिस. वा, म्हणजे ऋषी आपल्याला कथा सांगत नव्हतेत. ते या दैवी रूपकांच्या माध्यमातून मानवी मनाचा एक संपूर्ण नकाशाच तयार करत होते. ही तर एक प्रकारची कॉस्मिक सायकॉलॉजी आहे. नक्कीच. म्हणजे अग्नितत्व म्हणजे इच्छाशक्तीची आग, तर मित्रतत्व म्हणजे नात्यांमधला गोडवा. या सगळ्या देवता आपल्या आतल्याच ऊर्जेचे नमुने आहेत. अगदी बरोबर. पृथ्वीवरची सर्वात जुनी मानसशास्त्रीय प्रणाली म्हणू शकतो आपण याला. हे सगळं खूपच आकर्षक आहे, पण जर नक्षत्र ही वैश्विक सर्किटरी आहे आणि देवता त्यातून वाहणारे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहेत, तर मग शनी, गुरु, शुक्र यांसारख्या मोठ्या ग्रहांची चर्चा एवढी का होते? ते या चित्रात कुठे बसतात? कारण नेहमी असं वाटतं की ते बाहेरून काहीतरी करत आहेत. शनी दुःख देतो, गुरु नशीब उजळवतो, म्हणजे ते थेट परिणाम करतात, नाही का? आणि इथेच या स्रोतांमधील सर्वात मोठ्या आणि गहन सत्याचा उलगडा होतो. तोच तर गैरसमज आहे. एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. ग्रह आपल्याला नियंत्रित करत नाहीत, ते आपल्याला प्रकट करतात. प्रकट करतात. हो, ते फक्त आरशासारखं काम करतात. आरशासारखं. हे इंटरेस्टिंग आहे, कारण माझा समज होता की ते प्रभाव टाकतात. आरसा आणि प्रभाव यात खूप मोठा फरक आहे. बरोबर. प्रभावात आपण निष्क्रिय असतो, पण आरशात आपण स्वतःला पाहून काहीतरी करू शकतो. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. समजा तुमच्या घरात खूप पसारा आहे आणि कुणीतरी अचानक त्यावर एक प्रखर टॉर्च मारला, तर टॉर्च पसारा निर्माण करतो का? नाही, तो फक्त दाखवतो. अगदी. तो फक्त दाखवतो की पसारा कुठे आणि किती आहे. ग्रह हे ते टॉर्च किंवा स्पॉटलाईट आहेत. ते आपल्या आत आधीपासूनच दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकतात. कोणत्या गोष्टी? आपले संस्कार, आपल्या वासना, आपले कर्मिक नमुने आणि आपल्या अपूर्ण इच्छा. म्हणजे माझ्या एका मित्राला काही वर्षांपूर्वी खूप कठीण काळातून जावं लागलं होतं आणि तो नेहमी म्हणायचा की माझी 7:30 सुरू आहे. तर तुमच्या या ग्रह म्हणजे आरसा या सिद्धांतानुसार याचा अर्थ असा होतो की शनी त्याला त्रास देत नव्हता किंवा त्याच्या अपूर्ण जबाबदाऱ्यांवर स्पॉटलाईट टाकत होता. अच्छा. तो त्याला सांगत होता की हे बघ, तुझ्या आत हा पसारा आहे, आता याकडे लक्ष दे आणि हे आवर. त्याचप्रमाणे जेव्हा शुक्रामुळे तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हा तो आरसा दाखवत असतो की आपल्या आत कोणत्या तरी गरजेची पूर्तता झालेली नाही. ग्रह आपले मालक नाहीत, ते आपल्याला स्वतःची ओळख करून देणारे मार्गदर्शक आहेत. या एका दृष्टिकोनाने तर ज्योतिषशास्त्राला भविष्यवाणीपासून आत्मविकासाचं साधन बनवलं. हे अविश्वसनीय आहे. खरंय. आणि यामुळे जन्मकुंडलीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलतो. आपण तिला नशिबाचा नकाशा समजतो, पण या स्रोतांमध्ये तिला आत्म्याचा करार म्हटले, सोल्स कॉन्ट्रॅक्ट. हो, ऋषींची दृष्टीच वेगळी होती. ते म्हणायचे की आपली जन्मकुंडली म्हणजे नशीब नाही, तर तो विश्वाबरोबर केलेला एक करार आहे. जन्माच्या क्षणी आकाशातील ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थिती हा आपल्या आत्म्याने या जन्मात पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या कर्माचा आणि शिकायच्या धड्यांचा नकाशा असतो. म्हणजे हे एका अभ्यासक्रमासारखं आहे, एक सिलेबस. आपण याला एक रूपक देऊ शकतो का? समजा तारे म्हणजे आपलं सिलेबस. बरोबर. आणि आपल्या मनात येणाऱ्या तीव्र भावना म्हणजे आपल्या एक्झामिनेशन्स म्हणजे परीक्षा. आणि कर्म म्हणजे आपण त्या भावनांना कसा प्रतिसाद देतो, ही झाली आपली शिकण्याची प्रक्रिया. अ प्रोसेस ऑफ लर्निंग. अगदी. आणि मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे तो विषय यशस्वीपणे उत्तीर्ण करणं, त्या विशिष्ट धड्यातून कायमचं स्वातंत्र्य मिळवणं. या दृष्टीने पाहिलं तर भावनांचा अर्थच बदलतो. त्या अडथळे नाहीत, तर त्या संदेशवाहक आहेत. हो, त्या सिग्नल्स आहेत. प्रत्येक भावना हा एक सिग्नल आहे. म्हणजे अचानक आलेलं दुःख म्हणजे कदाचित रुद्रतत्व शुद्धीकरण करत आहे, आणि अचानक आलेली प्रेरणा म्हणजे अग्नितत्व जागृत होत आहे. किंवा अचानक आलेली अलिप्ततेची भावना म्हणजे केतू तत्व कार्य करत आहे. आपल्या भावनांना समजून घेणे म्हणजे ब्रह्मांडाची भाषा समजून घेणे. त्यांना घाबरण्याऐवजी तू मला काय सांगायला आली आहेस हा प्रश्न विचारायला हवा. तर जो मूळ प्रश्न होता त्याचा हरवलेला दुवा हाच आहे. तारे, देवता, भावना आणि कर्म यांना जोडणारी एक साखळी. हो, ऋषींनी दिलेला क्रम खूप सोपा आणि तर्कशुद्ध आहे. तारे, मग देवता, मग भावना आणि मग कर्म. पुन्हा एकदा सांगा. तारे ऊर्जा नमुने म्हणजे एनर्जेटिक पॅटर्न्स उत्सर्जित करतात. देवता त्या नमुन्यांची प्रतिकात्मक रूपं किंवा त्या ऊर्जेची बुद्धिमत्ता आहेत. भावना म्हणजे आपलं शरीर त्या नमुन्यांचा अनुभव कसा घेतं
आणि कर्म म्हणजे आपण त्या भावनांना कसा प्रतिसाद देतो. मग इतकं गहन ज्ञान आज आपण का विसरलो? हा दुवा तुटला कुठे? कारण आपण ज्ञानाचे तुकडे केले. आपण विश्वाला वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागून टाकलं. म्हणजे खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी हे विज्ञान बनलं. ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी अंधश्रद्धा मानलं जाऊ लागलं. मानसशास्त्र सायकॉलॉजी एक वेगळं क्षेत्र बनलं आणि अध्यात्म स्पिरिच्युअलिटी केवळ पूजाविधींपुरतं मर्यादित राहिलं. आपण ह्या सगळ्यांमधला संबंधच तोडून टाकला. हो, पण ऋषींनी हे सर्व एकसंध क्षेत्र म्हणून पाहिलं होतं. त्यांच्यासाठी ब्रह्मांड हे परमात्म्याचं शरीर होतं आणि मानवी मन हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील प्रवेशद्वार. आणि जेव्हा एखादा साधक हे तुकडे पुन्हा जोडतो तेव्हा त्याला अंतिम सत्याचा साक्षात्कार होतो असं या स्रोतांमध्ये म्हटलंय. बरोबर. आणि ते अंतिम सत्य काय आहे? अंतिम साक्षात्कार हा आहे की तारे आपल्याला नियंत्रित करत नाहीत, ते आपल्याशी संवाद साधतात. संवाद. हो. ग्रह आपल्यावर हुकूम चालवत नाहीत, ते आपल्याला आरसा दाखवतात. आणि देवता आज्ञा देत नाहीत, तर त्या आपल्यातील सुप्त शक्तींना जागृत करतात. हा एक वैश्विक संवाद आहे, हुकुमशाही नाही. आणि जेव्हा हा संवाद समजून घेतो तेव्हा काय होतं? तेव्हा आपण सोहमच्या अवस्थेत पोचतो. तो मीच आहे, जिथे आंतरिक ब्रह्मांड आणि बाह्य ब्रह्मांड एकरूप होतात. तेव्हा साधकाला कळतं की हे सर्व तारे, ग्रह, देवता, भावना या आपल्या चेतनेच्या समुद्रातील लाटा आहेत. ब्रह्मांड बाहेर नाही, ते आपलंच विस्तारित शरीर आहे. अगदी. उपनिषदांमधील तेच महान वाक्य तत्त्वमसी, ती वैश्विक शक्ती, ती तूच आहेस आणि यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे या पिंडात म्हणजे या शरीरात आहे तेच ब्रह्मांडांत आहे. आपण आकाशापासून वेगळे नाही, आपण आकाशाचेच बनलेले आहोत. म्हणजे आध्यात्मिक प्रगती म्हणजे भावनांना दाबणे नाही. नाही, तर त्यांच्या वैश्विक उगमाबद्दल जागरूक होणे. जेव्हा आपल्याला कळतं की कोणती शक्ती आपल्या माध्यमातून कार्य करत आहे, तेव्हा आपण आंधळेपणाने प्रतिक्रिया देणं थांबवतो आणि सजगतेने कृती करायला लागतो. तेच खरं स्वातंत्र्य आहे. अप्रतिम. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की आपलं आंतरिक जग आणि बाह्य ब्रह्मांड वेगळे नाहीत. ते एका निरंतर संवादात आहेत. आणि आपल्या भावना या संवादाची भाषा आहेत. त्या अडथळे नाहीत, तर त्या मार्गदर्शक आहेत. आणि त्यांना समजून घेणे हे स्वतःला आणि या ब्रह्मांडाला समजून घेण्यासारखंच आहे. तर श्रोत्यांसाठी एक विचार. पुढच्या वेळी जेव्हा मनात कोणतीही तीव्र भावना येईल, मग ती आनंदाची असो, दुःखाची असो वा प्रेरणेची, तेव्हा मला असे का वाटत आहे किंवा हे माझ्या सोबतच का होतंय, हे प्रश्न विचारण्याऐवजी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, हे विश्व माझ्याशी कोणता संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे? कोणता वैश्विक सिग्नल माझ्या आत सक्रिय झाला आहे? कदाचित आपल्याला आपल्या भावनांचा एक नवीन आणि सखोल अर्थ सापडेल. एक सुंदर विचार आहे हा, स्वतःशी संवाद साधण्याचा. जर या वैश्विक संवादाने तुमच्या आतही काहीतरी जागृत केलं असेल आणि अशाच प्रकारे स्रोतांचा सखोल अभ्यास तुम्हाला आवडत असेल, तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसा एक तारा आपली ऊर्जा संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत पोहोचवतो, तशीच तुमची एक छोटीशी कृती हे ज्ञान अनेकांपर्यंत पोहोचवू शकते. हो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजच्या चर्चेतील कोणत्या वैश्विक सिग्नलने तुम्हाला सर्वात जास्त विचार करायला लावला. ग्रहांचा आरसा, नक्षत्रांची चेतासंस्था की भावनांची परीक्षा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन स्रोताच्या सखोल विश्लेषणासोबत.